मुतखड्याचा चुरा होऊन तो लघवीतून बाहेर पडतो. लिव्हरही कधीच खराब होणार नाही. फक्त आठवड्यातून एकदा ही भाजी खा. तर मंडळी, पुन्हा एकदा प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चाकवत भाजीचा रहस्यमय फायदा पाहणार आहोत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते चाकवत हे केवळ पचन संस्था मजबूत करत नाही, तर यकृत आणि मूत्रपिंडांसारख्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण आणि कार्य सुधारण्यात देखील खूप महत्त्वाची भूमिका बजावते. मग मुतखड्याचा चुरा होऊन तो लघवीतून सहज बाहेर पडतो. फक्त प्या आठवड्यातून एकदा ही भाजी. चाकवत बेनिफिट्स फॉर लिव्हर अँड किडनी. हिवाळ्यात उपलब्ध असलेल्या सर्वात पौष्टिक आणि औषधी हिरव्या भाज्यांपैकी एक म्हणजे चाकवत. गव्हासोबत वाढणारी ही वनस्पती भाजी रायता आणि सुपामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते. परंतु पारंपरिक औषधांमध्ये ती एक शक्तिशाली औषधी वनस्पती मानली जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते चाकवत केवळ पचनसंस्था मजबूत करत नाही, तर यकृत आणि मूत्रपिंडांसारख्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण आणि कार्य सुधारण्यात देखील मदत करते. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही कुठून, कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून पाहत आहात हे कमेंट करून जरूर सांगा. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की चाकवतमध्ये थंडावा असतो. तो यकृतातील जळजळ, जास्त उष्णता आणि असंतुलन शांत करण्यास मदत करतो. आयुर्वेदानुसार चाकवताचे शीतवीर्य गुणधर्म शरीरातील उष्णता, जळजळ, पित्त दोष शांत करतात. 100 ग्रॅम चाकवत अग्नी संतुलित करून पचन सुधारते. परंतु शरीरात जर जास्त उष्णता वाढली, विषारी पदार्थ जमा झाले तर आपल्या शरीरातील यकृतावर दबाव पडतो. मग चाकवतामध्ये असलेले नैसर्गिक अल्कली आणि अँटीऑक्सिडंट्स या डिटॉक्स प्रक्रियेला गती देतात आणि शरीराला हलके आणि स्वच्छ वाटते. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर मदन मोहन स्पष्ट करतात की नियमितपणे उकडलेले चाकवताचे पाणी पिले किंवा हलक्या मसाल्याच्या चाकवताच्या भाज्या खाल्ल्या तर पचन सुधारते, यकृताला आराम मिळतो. सुधारित पचन यकृत सुरळीतपणे कार्य करण्यास अनुमती देते. त्यामुळे फॅटी लिव्हरसारख्या समस्या दूर होतात. बथुआमुळे किडनी स्टोन आणि लघवीच्या समस्यांपासून आराम मिळतो. चाकवताचे सेवन यकृत आणि किडनीच्या आरोग्यावर कसा परिणाम करते हे आपण जाणून घेऊया. चाकवत भाजी यकृतासाठी कशी फायदेशीर आहे, तर चाकवत ही एक हिरवी भाजी आहे. ती यकृताला थंड करण्यास मदत करते. चाकवताला थंडावा देणारा मानले जाते. ह्यामुळे यकृतातील जळजळ कमी होते, ज्यामुळे यकृताचे कार्य सुधारते. चाकवताचे सेवन केल्याने डिटॉक्सिफिकेशन मध्ये देखील मदत होते. चाकवत ही एक नैसर्गिक डिटॉक्स भाजी मानली जाते. ह्याचा रस आणि उकळलेले पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. ह्यामुळे यकृतातील दबाव कमी होतो. ही भाजी पचन सुधारते, यकृतावरील दबाव कमी करते आणि गॅस अपचन दूर करते. जेव्हा पचन चांगले असते तेव्हा यकृतावर कमी दाब येतो आणि यकृत चांगले कार्य करते. चाकवत खाल्ल्याने मूत्रपिंडाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, तर कच्च्या चाकवताचा रस काढून साखरेसोबत पिऊनही किडनी स्टोनवर उपचार करता येतात. हे दगड मऊ करण्यास, फोडण्यास आणि काढून टाकण्यास मदत करते. ह्यामुळे किडनीमध्ये सूज आणि जळजळ होण्यापासून आराम मिळतो. चाकवत मूत्र स्वच्छ आणि मुक्तपणे प्रवाहित होण्यास मदत करते. ज्यांना अधूनमधून लघवी होते, जळजळ होते, लघवी करताना वेदना होतात, त्यांनी बथुआचे सेवन करावे. चाकवताचे सूप बनवून आणि मूग डाळीसोबत खाल्लं तर फायदा होतो. चाकवतामध्ये नैसर्गिक अल्कली असते, जे शरीराचे pH संतुलित करते आणि मूत्रपिंडांना चांगले कार्य करण्यास मदत करते. चाकवत खाण्याने आरोग्याचे काय फायदे आहेत, तर हिवाळ्यात दररोज चाकवताची भाजी सेवन केल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. ही भाजी पोटातील वायू, जंत आणि वेदनांपासून आराम देते. ती रक्त शुद्ध करते आणि त्वचेचे आजार रोखते. चाकवताचे सेवन केल्याने त्वचेची खाज सुटण्यात देखील मदत होते. चाकवताचे सेवन महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळतो. चाकवताचे सेवन कसे करावे, तर कमी मसाल्याची भाजी बनवून तुम्हीच खा. सैंधव मीठ किंवा काळं मीठ वापरा. गाय किंवा म्हशीच्या तुपासोबत हलके तापवलेले चाकवताचे उकळलेले पाणी घ्या. रायता दह्यात बनवून चाकवताचे सेवन करा. तर मंडळी, अशा प्रकारे चाकवताचे खूप फायदे आहेत.
जर व्हिडिओ आवडला असेल, माहिती पूर्ण वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन माहितीसह मी नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असते. तर मस्त राहा, हेल्दी राहा. धन्यवाद मंडळी.